आज आपली महाशिवरात्री आहे, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्री निमित्त खूप 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 शुभेच्छा. ओके. आणि ग्रुपमध्ये ज्या कोणी महिला उपस्थित आहेत त्या सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके. तर बेसिकली महाशिवरात्रीचं मेडिटेशन का इम्पॉर्टंट आहे, जे लोक स्पिरिच्युअली प्रगती करू इच्छितात किंवा ज्यांना स्पिरिच्युअल गोष्टींवरती फोकस करायचा आहे आयुष्यामध्ये, कुठेतरी वाटतंय की आता या गोष्टींची वेळ आलेली आहे, कुठेतरी आपलं माइंड स्टेबल करणं गरजेचं आहे, तर त्यांच्यासाठी ही महाशिवरात्री खूप खूप इम्पॉर्टंट असते. म्हणजे काय होतं, आपल्या आसपासच्या वातावरणात जी काही कॉस्मिक एनर्जी, पॉझिटिव्हिटी जी काही आहे ना, ती खूप जास्त प्रमाणात उपलब्ध असते आणि त्याचा बेनिफिट आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतो. म्हणून या अशा काही ठराविक दिवशी केलेलं जे मेडिटेशन आहे ते आपल्याला खूप जास्त लाभदायी ठरत असतं. ओके. तर महाशिवरात्री आणि नवरात्री अशा दोन गोष्टी आहेत, म्हणजे या 2 दिवशी जे काही मेडिटेशन करतो स्पिरिच्युअल प्रगतीसाठी त्याचे जास्त फायदे मिळत असतात. ओके. तर बेसिकली महाशिवरात्रीला काय असतं, महाशिवरात्री सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की भगवान शंकर म्हणजे काय आहेत. भगवान शंकराची महाशिवरात्री. ओके. व्यंकट सर म्हणतात महाशिवरात्री निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ओके. शुभेच्छा तुम्हाला पण सर. थोडा वेळ चॅट बंद करूयात का, डिस्ट्रॅक्शन होत आहे. ओके. काही डाऊट असेल तर तुम्ही हँड रेस करा. आय एम सो सॉरी. ऍक्च्युली मला आवडेल तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करायला, पण एकदा लिंक तुटली की सांगण्याचा एखादा महत्वाचा मुद्दा जो असेल तो मध्ये राहून जाईल, कुठेतरी स्किप होईल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते, प्लीज थोड्या वेळासाठी चॅटिंग आपण मेसेजेस बंद करूयात. डन एव्हरीवन. राग मानू नका, नंतर मी अनम्यूट करेल त्यावेळेला आपण सगळेजण बोलूयात. ओके. तर महाशिवरात्री जी असते ती खूप जास्त इम्पॉर्टंट असते. तर त्याच्यामध्ये काय होतं, कॉस्मिक एनर्जी जी आहे ती जास्त प्रमाणात उपलब्ध असते. आणि का ही स्पिरिच्युअल प्रगतीसाठी का इम्पॉर्टंट आहे, तर आपल्यामध्ये आपली जी 7 चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये, तुम्ही ऐकून असाल की 7 चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये, राईट. तर कुठली 7 चक्र आहेत ती, इथून आपल्या सुरुवात केली जर तर माथ्यापासून इथे सहस्त्रार चक्र असतं, त्याच्यानंतर इथे आज्ञा चक्र असतं, थ्रोटच्या मध्ये इथे आपलं विशुद्ध चक्र असतं, त्यानंतर आपलं हार्ट चक्र असतं, आपल्या नाभीच्या आणि छातीच्या मध्ये आपलं मणिपूर चक्र असतं, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र असतं नाभीच्या खाली, त्याच्यानंतर मूलाधार चक्र असतं. अशी आपली ही 7 चक्र असतात. तर या 7 चक्रांमध्ये जी शिव आणि शक्ती अशी जी एनर्जी आहे ती एनर्जी एकत्रित असते. ओके. आणि म्हणून हे महाशिवरात्रीचं मेडिटेशन जे आहे ते आपण जर केलं तर त्याचे बेनिफिट आपल्याला खूप जास्त मिळतात. आपण असं म्हणतो की आपल्याला एनर्जी हवी आहे, आपल्याला कुठेतरी स्पिरिच्युअल प्रगती करायची आहे, आपल्याला काहीतरी हवं आहे आयुष्यात, काहीतरी साध्य करायचं आहे, आपल्या आयुष्याचं काहीतरी गोल आहे, राईट. तर ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला स्पिरिच्युअल प्रगतीकडे जायचंय, आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे जायचंय, आपल्याला थर्ड आय ओपन करायचंय, राईट. बेसिकली सगळेजण हे म्हणतात की मला चक्र स्टेबल करायचे आहेत, माझं थर्ड आय ओपन करायचं आहे, पण ते कसं होतं, काहीतरी प्रोसेस आहे ते सगळं करण्यासाठी, राईट. स्टेप बाय स्टेप प्रोसेस ज्या वेळेला आपण फॉलो करतो त्यावेळेला ते चक्र ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू होतो. तर ही जी शिव आणि शक्ती जी आहे ती आपल्याच चक्रांमध्ये आहे. आपली जी खालची चक्र आहेत, म्हणजे आपल्या इथून खाली जी चक्र आहेत, मानेपासून खालची चक्र म्हणजे आपलं मूलाधार चक्र, जे आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटी स्थित आहे असं मूलाधार चक्र. त्याच्यानंतर आपल्या नाभीच्या, माझा आवाज येतोय सगळ्यांना? एम आय ऑडिबल? ओके. मॅम तुम्हाला आवाज येत नाहीये, प्लीज तुमच्याकडनं कनेक्शन चेक करा आणि एकदा रिजॉईन होऊन बघा हवं तर. ओके. तर नाभीच्या खाली 4 बोटं खाली असणारं जे चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र आहे. त्याच्यानंतर आपल्या नाभीच्या आणि छातीच्या मध्ये असणारं आपलं मणिपूर चक्र आहे आणि त्याच्यानंतर आपल्या छातीच्या मधोमध आपलं हार्ट चक्र आहे. तर ही जी चक्र आहेत ती चक्र आपल्या शरीराशी संबंधित आहेत. म्हणजे शिव आणि शक्ती, त्यातली जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या या खालच्या चक्रांमध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर आपलं थ्रोट चक्र. थ्रोट चक्र हा या दोन्ही शक्तींच्या मधला दुवा आहे.
आपली जे वरची चक्र आहेत, आपलं जे आज्ञा चक्र जे आपण म्हणतो थर्ड आय ओपन करायचंय, ते आज्ञा चक्र आणि आपलं सहस्त्रार चक्र जे आपल्याला एनर्जी देत असतं डिव्हाइन मधून, ही 2 चक्र जी आहेत, ती 2 चक्र आपल्या आध्यात्मिक स्पिरिच्युअल प्रगती, आपले इंट्युशन पॉवर याच्याशी संबंधित आहे. ओके. म्हणजे थोडक्यात वरची जी 2 चक्र जी आहेत ती आपल्या मनाशी संबंधित आहेत, खालची जी चक्र आहेत ती आपल्या शरीराशी संबंधित आहेत आणि या चक्रांच्या मधला जो दुवा आहे तो आहे आपला थ्रोट चक्र. तर थ्रोट चक्र याचा मधला दुवा कसा? कारण सगळ्यांना माहितीये की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला समुद्र मंथनातून जे काही विष निघालं ते विष भगवान शंकराने आपल्या गळ्यामध्ये धारण करून ठेवलं. कारण ब्रह्मांडाचा नाश होऊ नये आणि देवांना असुरांनाही त्यांच्या भांडणातून मुक्तता मिळावी म्हणून ते जे विष होतं ते भगवान शिवशंकराने आपल्या गळ्याच्या मधोमध धारण करून ठेवलं. ना ते खाली गेलं ना ते वर गेलं आणि ते त्यांनी जे गळ्यामध्ये धारण करून ठेवलं त्याच्यामुळेच त्यांना नीळकंठ असं नाव देण्यात आलं तेव्हापासनं. राईट. तर त्याच्यासाठी आपलं थ्रोट चक्र जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण जे एक्सप्रेस करतो, आपलं जे कम्युनिकेशन आहे ते सगळं आपलं एक्सप्रेशन्स, आपल्या इनर फिलिंग्स जे काही आहे ना ते सगळं आपल्या थ्रोट चक्रामध्ये आहे. येते लक्षात. म्हणून हा थ्रोट चक्र जो आहे तो या दोघांच्या मधला दुवा आहे. हे वरची जी चक्र आहेत ना ती शिवाची चक्र आहेत, खालची चक्र आहेत ती शक्तीची चक्र आहेत. या शिव आणि शक्ती मधला जो काही मिलन आहे ते आहे आपलं थ्रोट चक्र. ओके. तर ही शिव आणि शक्तीची जी एनर्जी आहे ती आपल्याला मिळण्यासाठी आपली सगळी चक्र जी आहेत ती बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. सगळ्या चक्रांवरती काम करणं खूप गरजेचं आहे. फक्त आध्यात्मिक प्रगती हवी म्हणून आपण जर आज्ञाचक्र फक्त ओपन करायला बघितलं, थर्ड आय चक्र जर ओपन करायचं असेल आपल्याला तर फक्त तेवढ्यावर नाही चालणार. कारण संपूर्ण शरीरामध्ये कुठेतरी त्या एनर्जीचा समतोल असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तो समतोल साधला जातो त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं थर्ड आय चक्र ओपन व्हायला सुरुवात होते. आणि बेसिकली आपल्याला माहितीये की चक्र आपली कुठे आहेत. आपण डायग्राम वगैरे बघितलं असेल, एखादं चित्रही बघितलं असेल की चक्र कुठे आहेत, काय आहेत, अशी दाखवलेली असतात सगळी. राईट. पण आयडियली जर बघायला गेलं ऍडव्हान्स लेवलवरती तुम्ही जर बघायला गेलात तर ही चक्र जी आहेत ती असतात त्या जागेवरती, पण त्यांच्या एनर्जीमुळे ती चक्र मूव्ह होत असतात. त्या चक्रांचं व्हायब्रेशन तुम्हाला फील होणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्हाला कळतं. आता आज्ञाचक्र इथे आहे, आपण म्हणतो इथे आहे आज्ञाचक्र, आपल्याला चित्रात दाखवलेलं आहे, आपल्याला शिकवलेलं आहे की आज्ञाचक्र इथे आहे. पण ज्या वेळेला तुम्ही थर्ड आय ओपन करताना त्यावेळेला तुम्हाला समजतं की तुमचं आज्ञाचक्र हे ह्या एवढ्या पोर्शन मध्ये कुठेतरी असतं, ते फिरत असतं. एनर्जीमुळे ते फिरत असतं. त्याला स्टेबल करून इथे आणून मग चक्र जागृत केलं जातं. ओके. तर हा सगळा ऍक्च्युली त्याचा ऍडव्हान्स मधला भाग आहे, पण फक्त तुमच्या माहितीसाठी मी सांगते तुम्हाला. ओके. तर बेसिकली आपली चक्र म्हणजे काय, तर शिव आणि शक्तीची एनर्जी जी आहे ती एनर्जी आपल्यातच आहे. आपण म्हणतो की मंदिरात जातो, इकडे जातो, तिकडे जातो, सगळीकडे बघतो आपण. ते तिकडे गेल्यावरती आपल्याला किती छान वाटतं, खूप फ्रेश असं फील होतं. राईट. कारण तिथे गेल्यावरती ना आपलं हार्ट चक्र जे आहे ते जागृत होतं. तुम्ही हार्ट चक्राचं साईन कधी बघितलं असेल ना, सिम्बॉल, तर बघा 2 ट्रायंगल असतात. एक असा ट्रायंगल असतो, एक उलटा ट्रायंगल असतो. ते कशाचं साईन आहे माहित आहे कोणाला? श्रीयंत्र असतं ना, श्रीयंत्र, तसं ते साईन आहे. खालच्या दिशेने जो ट्रायंगल आहे तो खालची चक्र दर्शवत असतो, वरच्या दिशेने जो ट्रायंगल आहे तो वरची चक्र दर्शवत असतो. आणि त्या दोघांचं जे मिलन आहे ना, त्या दोघांच्या एनर्जीची जे काही पॅचअप म्हणतात ना ते होतं, ते आपल्या हार्ट चक्रात होत असतं. ओके. आणि त्याची एनर्जी आपल्याला फील होत असते. मग आपल्याला ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स फील होतात. आपण मंदिरात गेलो किंवा कुठल्याही एखाद्या चांगल्या तीर्थक्षेत्री गेलो की आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आपण श्री श्री रविशंकर किंवा जग्गी वासुदेव यांच्या आश्रमामध्ये गेलो तर बघा खूप लांबपासून आपल्याला त्यांच्या पॉझिटिव्हिटीचा फील यायला सुरुवात होते. राईट. कारण तो ऑरा तेवढा डेव्हलप झालेला असतो, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आता अर्थात आपण काय करतो की 30-40 वर्षापर्यंत आपण आपल्या खालच्या सगळ्या चक्रांवरती फोकस करत असतो. म्हणजे आपली स्टेबिलिटी शोधत असतो, आपली क्रिएटिव्हिटी शोधत असतो, एज्युकेशन करत असतो. आपण सगळे मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये जगत असतो.
राईट. आणि त्याच्यानंतर एकदा 40ची ओलांडली की मग माणसाला कळायला लागतं की नाही, कुठेतरी हे सगळं आता कमी इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. राईट. मग त्यावेळेला आपण काय करतो, त्यावेळेला आपण वरच्या चक्रांवरती फोकस करायला सुरुवात करतो. मग आपण आपल्या आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र जे आहे त्याच्यावरती फोकस करायला सुरुवात करतो. पण असं न करता आता आपल्याला त्यांचा इम्पॉर्टन्स कळतो आहे, आता आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळते आहे, तर सुरुवातीपासूनच आपण जर आपल्या चक्रांवरती फोकस केला तर आणि तर ह्या विश्वामध्ये जी काही एनर्जी आहे, जे काही अबंडन्स आहे ना, ते आपल्याला भरभरून मिळणार आहे. येतंय लक्षात? तर ती सांगायचा मुद्दा एवढाच, की महाशिवरात्रीमुळे आपण हे सगळं मेडिटेशन करत आहोत आणि त्याच्यासाठी मी हे सगळं सांगत आहे, की आपली जी चक्र आहे ती शिव आणि शक्तीचं मिलन आहे. आता शिव म्हटलं, की पॉझिटिव्ह एनर्जी आणि शक्ती म्हटलं, की निगेटिव्ह एनर्जी. आता निगेटिव्ह म्हणजे कोणत्या दृष्टीने, जसे आपण वायर्स किंवा सेल बघतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, एका बाजूला प्लस, एका बाजूला मायनस असतं, राईट? तर त्या दोघांपैकी एक जरी नसेल साईड व्यवस्थित, तरी सुद्धा ते चालणार नाही, काम करणार नाही. राईट. तर तसंच आहे, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांचा समतोल जर साधला तर आणि तर आपली सगळी चक्र बॅलन्स होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. बघा, आज्ञाचक्र का डेव्हलप करावं लागतं आपल्या स्पिरिच्युअल प्रगतीसाठी. तुम्ही जर एका दृष्टीने विचार केला, कधी शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर बघा, तुम्ही ऐकलं असेल की भगवान शंकराचा नंदी कायम पुढे असतो. त्या नंदीच्या शिंगांवरती आपण जर 2 हात ठेवले आणि त्याच्यातून जर आपण भगवान शंकराची पिंड बघितली, तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. राईट. अशी ऐकीव कथा आहे असं म्हटलं जातं. तर तसंच बेसिकली ते आपल्या शरीराशी पण रिलेट केलेलं आहे. आपलं नाक म्हणजे भगवान शंकराचा नंदी आहे. आपले 2 डोळे म्हणजे त्याची 2 शिंग आहेत आणि आपलं आज्ञाचक्र म्हणजे शंकराचा 3रा डोळा आहे. येतंय लक्षात? म्हणून या नंदीकडे जी 2 शिंग आहेत त्याच्यातून आपल्याला आज्ञाचक्राकडे बघायचं आहे. आज्ञाचक्र जागृत करताना कधीही शांभवी मुद्रा केली जाते. थोडंसं पेन होतं सुरुवातीला, पण नंतर त्या शांभवी मुद्रेतून जो काही इफेक्ट येतो, तो खरोखर खूप जास्त चांगल्या पद्धतीचा येतो आणि म्हणून ते असं म्हटलं जातं, की ह्या 2 शिंगांवरती हात ठेवून आपण आज्ञाचक्राकडे बघायचंय. तर ती शांभवी मुद्रा करून आपण जर ते मेडिटेशन केलं, अर्थात त्याला थोडा वेळ लागेल, पण सांगायचं हे की हे सगळं भगवान शिवशंकराशी रिलेट आहे. आपण भगवान शिवशंकरांना आदियोगी म्हणतो, राईट? सगळ्यात आधी म्हणजे हे जे काही नॉलेज आपल्याला आता मिळतंय ना, हे आपल्या वेदांमध्ये खूप अगोदर लिहून ठेवलेलं आहे, ज्याचा आता आपण अभ्यास करतो आहे. आपल्या वेदांमध्ये आपल्या योगाभ्यासाविषयी, बाकी सगळ्या गोष्टींविषयी जे काही नॉलेज आहे ते कित्येक वर्षांपासून आहे आणि ते आत्ता आत्ता आपल्या ओळखीचं व्हायला लागलंय. राईट. म्हणून हे जे काही योग आहे, हे ध्यान आहे, हे सगळं आणि भगवान शिवशंकरांनी कधीच म्हणजे सगळ्या दुनियेला दिलेलं आहे. ओके. आणि आपल्या शरीरात ज्या नाड्या असतात, त्या नाड्या खूप फास्ट होत असेल तर मला सांगा प्लीज. फास्ट होत आहे का? येस, नो? नो. ओके. तर नो प्रॉब्लेम मॅम, चालू दे. ओके, थँक्यू. तर आपल्या शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत ना, 3 नाड्या, आपल्या 72,000 नाड्या ज्या आहेत त्या आपल्या एनर्जी सेंटर आहे, राईट? तर त्यातल्या 3 नाड्या ज्या आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, म्हणजे आता आजकाल असं कोणीच नाही की ज्यांना हे माहित नाहीये. ऐकून सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत की इडा, पिंगला आणि सुषुम्ना आपल्या 3 नाड्या आहेत. पण त्या 3 नाड्या कशा काम करतात? आपल्याला आपलं जे क्राउन चक्र आहे ना, त्या क्राउन चक्रामधून आपल्याला डिवाइन मधून एनर्जी येत असते. ती एनर्जी फ्लो होत असते ह्या 3 नाड्यांमधून, ती येते सुषुम्ना नाडीमध्ये. आता याची जर कल्पना करायला गेलं तर हे त्रिशूळासारखं चित्र तयार होतं. इडा, पिंगला, सुषुम्ना. विचार करा, किती किती म्हणजे अलौकिक आहे हे सगळं. ही डिवाइन मधनं जी एनर्जी येते ती ह्या त्रिशूळामधून फ्लो होत असते. आपली सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि आपली सुषुम्ना नाडी. बघा, नाडीशास्त्रावरती पण, सॉरी नाडी नाही, स्वरशास्त्रावरती पण आपल्याकडे खूप पुरातन दाखले आहेत. अगदी म्हणजे स्वर संस्कृत शब्द आहे श्वासाला. तर त्या स्वराचं पण एक विज्ञान आहे. म्हणजे आपला श्वास
आपण जो श्वास घेतो तो प्रत्येक घेणारा श्वास आपल्याला कसा इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे, ऍसिडिटी झाल्यावरती कोणत्या पद्धतीने श्वसन करायचं, आपल्याला ब्लड प्रेशर हाय झालं, लो झालं, कोणत्या पद्धतीने श्वसन करायचंय, डोकं दुखतंय, कोणत्या पद्धतीने श्वसन करायचंय, काही प्रॉब्लेम असेल कोणत्या पद्धतीने श्वसन करायचंय, टेम्परेचर शरीराचं वाढलं काय करायचंय, हे सगळं आपल्या श्वासावर आपण कंट्रोल करू शकतो. येते लक्षात? ह्याला स्वर विज्ञान म्हणतात. हे स्वर हा संस्कृत शब्द आहे श्वासासाठी, श्वासाचं सायन्स असा हा शब्द आहे. तर हे सगळं कुठून आलंय आपल्याला? हे भगवान शंकराकडनंच आलेलं आहे. योगांचा आदियोगी जे म्हणतो ना आपण भगवान शंकराला, त्यांच्याकडून आपल्याला मिळालेलं हे ज्ञान आहे. आणि हे इतकं अफाट नॉलेज आहे ना की या क्षेत्रामध्ये गेल्यावरती कळतं. आणि तुम्ही जितकं जितकं खोल जाल तितकं ते आणखीन समजायला उलगडायला सुरुवात होते. आपण जर बघितलं रुद्राक्ष किती इफेक्टिव्ह असतो, किती काम करत असतो तो इतकासा रुद्राक्ष. पण तो रुद्राक्ष म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? तर ज्या वेळेला भगवान शिवशंकर खूप वेळ साधनेला बसले होते, त्यावेळेला साधना करून झाल्यानंतर जेव्हा ते उठले, त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. ते पाणी जेव्हा पृथ्वीवर पडलं ना, त्यावेळेला त्याच्यातनं रुद्राक्षाचा ट्री फॉर्म झाला आणि मग हे रुद्राक्ष त्या झाडाला यायला लागले. तर ते रुद्र म्हणजे शंकराचं नाव आहे, शिवशंकर, आणि अक्ष म्हणजे अश्रू. प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचे अश्रू म्हणजे हे रुद्राक्ष आहेत. आणि हे रुद्राक्ष एकमुखीपासून ते 22 मुखीपर्यंत अवेलेबल असतात. त्या प्रत्येक रुद्राक्षाचे खूप खूप फायदे आहेत. शारीरिक मानसिक आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. आणि ते प्रत्येक रुद्राक्ष कुणी कोणता रुद्राक्ष घालायचा याच्या मागे पण लॉजिक आहे, सायन्स आहे. असं हे रुद्राक्ष म्हणजे भगवान शिवशंकराने आपल्याला किती आशीर्वाद देऊन ठेवलेत बघा. आपल्या संपूर्ण शरीरासाठी आपलं जे एनर्जी सेंटर आहे, आपल्या नाड्या आहेत, आपलं श्वास आहे, भगवान शंकरांनी जे दिलेले रुद्राक्ष आहेत ते, म्हणजे माणसाचं आयुष्य हे किती रिलेटेड आहे या सगळ्या गोष्टींशी. येते लक्षात? मगाशी जसं मी म्हटलं की इडा, पिंगला आणि सुषमना, तर आजकाल सगळ्या चिकित्सा पण तुम्ही ऐकल्या असाल. म्हणजे नाडी चिकित्सा येते, मेरुदंड चिकित्सा येते, कर्णबिंदू चिकित्सा येते, बऱ्याच प्रकारच्या चिकित्सा येतात. तर त्या सगळ्या कुठे आहेत? आपल्या सुजोग थेरपी येते. म्हणजे हे सगळं कुठे आहे? आपल्या हातावरती कंट्रोल करतात. आपल्या कर्णबिंदू चिकित्सा आपल्या कानावरती केली जाते. आपलं संपूर्ण शरीर तिथे बघितलं जातं. त्याच्यानंतर मेरुदंड चिकित्सा आहे ती आपल्या पाठीच्या मणक्याशी केली जाते. काय आहे एक्झॅक्टली? ते 7 चक्र जे आहेत ना ते याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणजे बघा, आपला पाठीचा कणा जो सरळ आहे ना तो आपली सुषमना नाडी आहे. येते लक्षात? त्याला मेरुदंड म्हटलं जातं. तिथे आपली सुषमना नाडी आहे. त्याच्यानंतर आपली इडा आणि पिंगला ह्या नाड्या, तुम्ही चित्र बघितलं असेल बघा धन्वंतरीकडे, किंवा असं चित्र ज्याचं साईन असतं ना, 2 साप असतात. ते साप असे असे इंटरसेक्ट झालेले असतात एकमेकांना. पाहिलंय तुम्ही? धन्वंतरीची जी साईन, किंवा डॉक्टरांच्या इथे बरेचदा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या इथे अशी साईन असते. मध्ये एक सरळ स्टँड असतं, त्याच्यानंतर असे 2 साप असतात, ते असे असे क्रॉस असतात. तर ते साप जिथे इंटरसेक्ट करतात ना ते प्रत्येक एनर्जी, येस आय सॉ, चेतन सर म्हणाले येस सर, राईट. तर ते जे आहेत ते जिथे इंटरसेक्ट करतात ना तिथे एनर्जी सेंटर तयार होतं, राईट. आणि असे 7 एनर्जी सेंटर्स आपल्या शरीरात आहेत. त्यालाच आपण आपली चक्र म्हणतो. किती अमेझिंग सायन्स आहे हे. इंटरेस्ट येतोय का तुम्हाला? येस, नो? इज इट इंटरेस्टिंग? येस, येस, ओके, व्हेरी गुड. तर असे हे आपलं नाड्यांचं, चक्रांचं असं हे आपलं सायन्स आहे सगळं. ओके. तर ही आपली 7 चक्र आपल्या शरीरासाठी काम करतात. आणि आपण काय करतो, बरेचदा असं होतं की रिपोर्ट्स डॉक्टरांचे सगळे पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह असतात, की काहीच प्रॉब्लेम नसतो आपल्या शरीरात. पण आपल्याला कळतच नसतं की काहीतरी होत असतं, कळत नसतं काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली. तर ते कसं आहे, स्कॅन केल्यानंतर आपल्या बॉडीतली ही जी 7 चक्र आहेत ना ही आपल्याला कुठेच दिसत नसतात. या 72,000 नाड्या ज्या आहेत त्या कुठेच दिसत नसतात, राईट. दिसतात का आपल्याला? कुठल्याही प्रकारच्या स्कॅनिंग मध्ये हे आपल्याला काहीही दिसत नाही. पण हे सगळं आपल्या शरीरात असतं. हे सगळं इमॅजिनरी आहे, राईट. पण ते काम करतं.
ते कसं काम करतं. आता आपण जी इलेक्ट्रिसिटी यूज करतो, आपण ब्लूटूथ यूज करतो, वायफाय यूज करतो, तो आपल्याला दिसतो का? नाही दिसत. दिसतो का कोणाला? नाही दिसत, राईट. पण तो काम करतो. त्याच्या चाललेल्या कामामुळे आपल्याला त्याचा प्रेझेन्स जाणवतो, राईट. तसंच असतं आपल्या ह्या 7 चक्रांचं. त्यांचा जो प्रेझेन्स असतो ना, तो ज्यावेळेला आपण त्या क्षेत्रात जातो, त्यावेळेला त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतो ना, मग तिथून पुढे आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवायला लागतं, मग त्याचा प्रेझेन्स जाणवायला लागतो आणि मग तिथून पुढे आपल्याला त्याचे इफेक्ट सुद्धा जाणवायला लागतात. ओके. तर आपलं हे जे शरीर आहे ना, हे शरीर म्हणजे आपलं स्थूल देह आहे, राईट. ह्याच्यामध्ये आपल्या कुठेच नाड्या नाहीयेत, आपले कुठेच चक्र दिसत नाहीयेत, काहीच दिसत नाहीये. पण हे सगळं कुठे आहे? आपला ऑरा जो आहे ना, सर्वसाधारण माणसांना सुद्धा ऑरा असतो. जसं सत्पुरुषांचा ऑरा असतो ना, तसंच आपल्याला सुद्धा ऑरा असतो. तो ऑरा म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्या ठिकाणी कुठे परमेश्वराचा, देवाचा फोटो वगैरे असेल, तो बघितला असेल बघा, असं प्रकाश वलय दिसत असतं साईडला. लाल कलरचं, पिवळ्या कलरचं, राईट. तर ते प्रकाश वलय जसं देवाचं असतं ना, तसंच आपलं सुद्धा असतं. तर त्यालाच ऑरा असं म्हटलं जातं. त्याच्या 5 लेयर्स असतात. आपला सर्वसाधारण माणसांचा जो ऑरा आहे, तो 5 लेयर पर्यंत असतो आणि सत्पुरुषांचा जो ऑरा आहे, तो 7 लेयर पर्यंत असतो. म्हणजे आपण मटेरियलिस्टिक लाईफ जगणारी माणसं आहोत. त्यामुळे आपण तिथे तितक्या गतिशीलपणे नाही जाऊ शकत. कारण अर्थात आपण कर्म करण्यासाठी काहीतरी आपला जन्म झालाय आणि ती कर्म पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला त्याच्यातनं मुक्तता नाहीये, राईट. त्याच्यामुळे तिथपर्यंत जायला आपल्याला वेळ आहे. आपण लगेच सगळं सोडून संन्यास नाही घेऊ शकत. बरोबर. म्हणून आपल्याला हे 5 ऑरा दिलेले आहेत. तर आपलं हे जे शरीर आहे ना, हा आपला प्राणमय कोश, त्याला कोश असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. तर हा आपला प्राणमय कोश आहे. त्याच्यानंतर असे आपला मनोमय कोश, अन्नमय कोश, विज्ञानमय कोश आणि मग आनंदमय कोश, असे आपले 5 कोश येतात. आणि त्या कोशांमध्ये आपलं जे काही 72,000 नाड्या आहेत, आपली जी 7 चक्र आहेत, ती सगळी तिथे असतात. आपलं मला सांगा, तुम्ही कुणी तुमचं मन कुठे आहे सांगू शकता का? कुठे आहे आपलं मन? आपण जनरली नेहमी म्हणतो ना, की माझं मन असं म्हणतंय आज, माझं मन तसं म्हणतंय, माझं मन ठीक नाहीये, मन बेचैन झालंय. कुठे ते मन? जे आपल्याला इतकं कंट्रोल करत असतं, ते आपलं मन कुठे आहे? ते आपल्या मनोमय कोशामध्ये आहे. आपण कुठेही स्कॅन केल्यावरती आपलं मन दिसणार नाही आपल्याला, कारण आपला हा प्राणमय कोश आहे. त्याच्यानंतर जो येतो तो आपला मनोमय कोश आहे. त्याच्यामध्ये आपलं मन असतं आणि तिकडनं आपल्याला सगळे इंट्युशन्स मिळत असतात, सगळे सिग्नल्स मिळत असतात. आपल्या आपली जी चक्र आहेत ती सुद्धा तिथेच असतात. आपल्याला ब्रेन दिसतो. ब्रेन मधली बुद्धी दिसते का आपल्याला? आपण किती शिकलो आहे आजपर्यंत, किती अफाट नॉलेज आपण सगळ्यांनी घेतलंय, पण ते सगळं दिसतं का? कुठे स्कॅनिंग केल्यावरती आपल्या बुद्धीमध्ये ते कुठेही नॉलेज दिसत नाही. आपल्या ब्रेनमध्ये कुठेही नॉलेज दिसत नाही. ते कुठे आहे नॉलेज? ते आपल्या विज्ञानमय कोशामध्ये आहे. येतंय लक्षात? म्हणजे हे खूप डीप 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 घेऊन जाणार असं सायन्स आहे. फक्त तोंड ओळख म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, की कुठे आहेत आपली चक्र, कुठे आहे आपलं कोश, कुठे आहे आपलं मन, कुठे आहे आपली बुद्धी. हे सगळं समजल्यानंतर त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागतो, राईट. येस, नो? ओके. हो हो, येस येस, व्हेरी गुड. आता आपण एक काम करूयात. आज महाशिवरात्री निमित्त जे शिवशक्तीबद्दल जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं आहे. होपफुली तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, की शिव आणि शक्तीची एनर्जी आपल्या शरीराशी कशी रिलेटेड आहे, राईट. शिव आणि शक्तीचं इतका इम्पॉर्टन्स का आहे, महाशिवरात्रीचा इतका इम्पॉर्टन्स का आहे? तुम्ही बघितलं असेल, बरेच जे योगी असतात, आता आज बऱ्याच जणांचे सेशन्स आहेत रात्रीचे मेडिटेशनचे, पूर्ण रात्र जागवतात. हे जे काही स्पिरिच्युअल प्रगती करणारे लोक आहेत, ते सगळे लोक या रात्रीचा पुरेपूर फायदा घेतात. कारण खूप कॉस्मिक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी इथे अवेलेबल असते वातावरणात आत्ता ह्या वेळेला. ओके. म्हणून ही महाशिवरात्र आणि नवरात्र ह्या दोन्ही रात्री खूप महत्वाच्या असतात आणि त्याच्या थ्रू आपण ह्या सगळ्या प्रोसेस थ्रू हळूहळू गेल्यानंतर त्याचा उलगडा व्हायला लागतो आणि खूप छान प्रोसेस आहे. खूप खूप छान आहे. म्हणजे आपण अक्षरशः स्वतःला हील करण्यापासून
ते काय प्रॉब्लेम आहे ते आयडेंटिफाय करून स्वतःला हील करण्यापर्यंत आपली जर्नी नेऊ शकतो, आपली 7 चक्र बॅलन्स केल्यानंतर. ओके. तर आता मी तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, 8:30 झालेले आहेत. आपण आता आपलं जे स्पेशल मेडिटेशन आहे ते मेडिटेशन घेऊयात. चालेल? डन एव्हरीवन? रेडी? तुम्हाला पाणी हवं असेल तर पाणी पिऊन घ्या. ओके. म्हणजे 75% आपली बॉडी जी आहे ती पाण्याने बनलेली आहे आणि ते पाणी प्यायल्यानंतर ती एनर्जी जी आहे ती मूव्ह व्हायला सुरुवात होईल आणि त्याचे बेनिफिट्स आपल्याला जास्त मिळणार आहेत. मेडिटेशन करताना काय काय करायचं आहे त्याच्या इन्स्ट्रक्शन्स मी ग्रुपवरती पाठवल्या होत्या. त्याप्रमाणेच तुम्ही शांत जागा निवडून इयरफोन वापरा. शक्यतो शांत ठिकाणी बसा जिथे कुणीही डिस्टर्ब करणार नाही आणि खाली बसणार असाल तर बसायला आसन घ्यायचं आहे. जर खुर्चीवर बसलात तरी चालेल. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. दोन्ही तळहात अशा पद्धतीने करून आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत, कारण आपल्याला एनर्जी रिसीव्ह करायची आहे. ओके. तर ह्या पद्धतीने आपले दोन्ही तळहात ठेवायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत आणि फक्त माझ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या आहेत. सुरुवातीला थोडं 5-10 मिनिटं बसल्यानंतर वाटेल की कंटाळा आलाय, कुठेतरी अवघडल्यासारखं झालं आहे, पण इग्नोर करायचंय. ओके. फक्त कानावर पडणाऱ्या ध्वनीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. नको नको ते विचार आता ह्याच क्षणी एकत्रितपणे तुमच्यावरती अटॅक करणार आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. एक थर्ड पर्सन म्हणून बघायचंय. विचार येतील आणि जातील. डोंट फोकस ऑन युअर थॉट्स. डन एव्हरीवन? ओके. सो पाणी वगैरे हवं असेल तर पिऊन घ्या. मी म्युझिक प्ले करते. डन एव्हरीवन? येस. ओके. येस मॅम. कसं फील होतंय? हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? अतिशय सुंदर मॅडम. ओके. पुष्कळ एनर्जी आल्यासारखं वाटलं. पुष्कळ. ओके. व्हेरी गुड. समाधान झालं. व्हेरी गुड. चेतन सर म्हणतात ऑसम आफ्टर लॉंग टाइम फील पॉझिटिव्ह. व्हेरी गुड सर. तुम्हाला काय एक्झॅक्टली दिसलं, काय वाटलं ते शेअर करू शकता. एनर्जीचा फ्लो तुमच्या हातांमध्ये जाणवला का ते शेअर करू शकता. हो मॅडम. हो मॅडम, मला ते पर्पल कलरचं ते जे आहे ना पर्पल, ते दिसलं खूप, म्हणजे खूप वेळ दिसत होतं पर्पल. ओके. व्हेरी गुड. कांचन आणि मॅडम. व्हाईट एनर्जी, ती लास्टला बोला ना व्हाईट वाली हा. ती लाईट पण खूप दिसली, व्हाईट. व्हेरी गुड. कांचन मॅडम म्हणतायत शंकराच्या पिंडीला हात लावला तेव्हा काय लिहिलंय मला कळलं नाही मॅम. खूप छान वाटलं मॅम. व्यंकट सर म्हणतायत जेव्हा पूजा चालू होती तेव्हा अंगाला काटे येत होते. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. ओव्हरऑल तुमच्यापैकी आज सगळेजण मंदिरात जाऊन आले असतील, पण तिथे इतकी छान पूजा करता आली का जितकी छान तुम्ही आत्ता केलीत? आम्ही मंदिरात नाही गेली, माझी इथेच पूजा झाली. ओके. ओके. कांचन मॅम म्हणतात काटे आले अंगाला. ओके. व्हेरी गुड. कैलासात गेल्याचा फील आला. ओके. सुरेखा मॅम म्हणतात व्हेरी गुड मॅम. ओके. व्हेरी गुड. ओव्हरऑल सगळ्यांना खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळालेली आहे. खूप छान वाटत आहे, राईट? खूप छान वाटलं स्वाती मॅम म्हणतात. ओके. तर हे ग्रुप मेडिटेशन ऍक्च्युली असंच असतं. आपण ज्या वेळेला ग्रुपनी मेडिटेशन करतो त्यावेळेला ग्रुपची एनर्जी असते, ती एनर्जी आपल्याला मिळत असते. म्हणून आपण इंडिव्हिज्युअल मेडिटेशन करतो त्याच्यापेक्षा ग्रुप एनर्जीमध्ये आपलं जे मेडिटेशन होतं त्याची आपल्याला जास्त पटीने इफेक्ट्स मिळत असतात. मला पांढरा शुभ्र रंग आकाशातून माझ्याकडे आलेला जाणवला बराच वेळ. ओके वैभव सर. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. तर असंच मेडिटेशन करत राहा. हो, मला पण स्वाती मॅम म्हणतात व्हेरी गुड. असंच मेडिटेशन करत राहा. मला पर्पल आणि व्हाईट कलर दिसला. सोनाली मॅम म्हणतात ओके. व्हेरी गुड. ओव्हरऑल आपली सगळ्यांची महाशिवरात्रीची पूजा आज खूप छान झालेली आहे, राईट? म्हणजे मंदिरात जरी नाही जाता आलं तरी इथे बसून आपण मानस पूजा केली आहे
आणि त्याचा आपल्याला खूप जास्त बेनिफिट मिळणार आहे. प्रत्यक्षात मंदिरात जायला कधी वेळ नाही मिळाला तरी आपण मानसपूजा करूच शकतो आणि त्याचे सुद्धा बेनिफिट्स आपल्याला चांगले मिळतात. ओके. तर असंच मेडिटेशन करत राहा आणि मेडिटेशन करण्यासाठी ही 7 चक्र आणखीन डीपमध्ये समजून घेण्यासाठी, लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी किंवा एक्झॅक्टली आपलं थिंकिंग पॅटर्न जो आहे तो कसा चेंज करायचा, आपल्याला ओव्हरऑल आयुष्यामध्ये आपले जे काही गोल्स आहेत ते कसे फुलफिल करायचे, हे सगळं तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही 18 मार्चला आपलं जे मेडिटेशनचं वर्कशॉप सुरू होणार आहे 5 दिवसांचं, एक वैभव सर म्हणतात बीजमंत्रांची नावे परत पाठवा. सर ती बीजमंत्रांची नावं तुम्हाला गुगलवरती पण मिळतील. मंत्र जे आहेत बीजमंत्र ते. काजल मॅम म्हणतात मॅडम महादेवाने आता पार्वती सोबत पूजा केली. व्हेरी गुड. ओके. तर 18 मार्च पासून आपण 5 दिवसांचं एक इंट्रोडक्टरी वेबिनार वर्कशॉप चालू करत आहे. या मेडिटेशन संबंधी, लॉ ऑफ अट्रॅक्शन संबंधी, ओव्हरऑल हे एनर्जीचं जग काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण कसा प्रवास करायचा किंवा आपले जे काही डिझायर्स आहेत ते कसे फुलफिल करायचे, एक्झॅक्टली लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरताना आपल्या काय मिस्टेक्स होत आहेत, तो आपल्यासाठी काम का करत नाहीयेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला जाणून घ्यायची असतील तर 5 दिवसांचा जो एक वर्कशॉप आहे आता 18 मार्च पासून सुरू होतो आहे, सोमवार ते शुक्रवार, त्या मेडिटेशनसाठी तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याची एनरोलमेंट फी आहे 299 रुपीज. ओके. आणि 5 दिवसांचा हा वर्कशॉप जॉईन करा. शिवाय युट्यूब चॅनल वरती मेडिटेशनच्या काही लिंक्स आहेत. मी मेडिटेशनचं प्रिपरेशन कसं करायचं ह्याच्यासाठी तुम्हाला जो व्हिडिओ शेअर केला होता त्याच्या थ्रू तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, म्हणजे तुम्हाला बाकीचे व्हिडिओज पण बघायला मिळतील. आणि सबस्क्राईब केल्यानंतर याच्या पुढेही काही अपडेट केलेले व्हिडिओज असतील ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. ओके. सो